हॅलो एव्हरीवन, मी सगळं शुभांगी आपल्या सगळ्यांचं चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माहीत आहे WRT JEE 2019चे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाले आहे आणि मला वाटतं त्याची एक्झाम पण लवकरच होईल. सो आपण WRTचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू त्यापूर्वी WRT JEEचा सिलेबस जाणून घेऊया. WRT एक्झामच्या पॅटर्नमध्ये पार्ट फर्स्ट जो आहे तो नॉन टेक्निकलचा आहे आणि यामध्ये 40 क्वेश्चन्स असतात, 80 मार्क्स असतात, म्हणजे एका क्वेश्चनसाठी 2 मार्क्स. आणि नॉन टेक्निकलमध्ये मराठी 10 मार्क्ससाठी, अरिथमॅटिक अँड जनरल इंटेलिजन्स 10 मार्क्ससाठी, इंग्लिश 10 मार्क्ससाठी अँड जनरल नॉलेज 10 मार्क्ससाठी येतं. नंतर जो पार्ट आहे पार्ट 2 सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे. यामध्ये 60 क्वेश्चन्स आणि 120 मार्क्स आहेत. टोटल क्वेश्चन झाले 100 आणि टोटल मार्क्स आहेत 200. याचं ड्युरेशन आहे 2 आवर्स. या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल क्वेश्चन सॉल्व करू. 25 नोव्हेंबर 2016 शिफ्ट फर्स्टचा हा पेपर आहे. क्वेश्चन फर्स्ट जो आहे तो सॉईल मेकॅनिक्सचा आहे. यामध्ये मास ऑफ सॉईल रिमूव्ड फ्रॉम कोर कटर हॅव्हिंग इंटरनल व्हॉल्यूम ऑफ 1 लिटर इज 220 ग्रॅम, देन बल्क डेन्सिटी ऑफ द सॉईल विल बी. कोर कटर हे युनिट वेट मेजर करण्यासाठी कोहेजिव्ह सॉईलसाठी यूज केलं जातं. बल्क डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम आणि या क्वेश्चनमध्ये मास दिलेला आहे 220 ग्राम अँड व्हॉल्यूम इज 1 लिटर. बट ऑप्शन्समध्ये ग्राम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये आपले आन्सर आहेत. सो 1 लिटरला कन्वर्ट करायचं आहे सेंटीमीटर क्यूबमध्ये. 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. सो व्हॉल्यूमच्या जागी पुट करायचं 1000 सेंटीमीटर क्यूब. याचा आन्सर येणार आहे 0.22 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच बल्क डेन्सिटी ही 0.22 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असणार आहे. बट या आन्सर कीमध्ये आन्सर हे 2.2 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे, पण करेक्ट आन्सर 0.22 येतं. नेक्स्ट क्वेश्चन. An egg-shaped section of sewer is economical than circular section, provides self-cleansing velocity at low discharge, is easy to construct, is more stable than circular section. या क्वेश्चनमध्ये एग शेप्ड सेक्शनशी रिलेटेड बरोबर सेंटेन्स शोधायचा आहे. इज इकॉनॉमिकल than the circular section? No, circular section is more economical than egg shaped section. कारण सेक्शन जेव्हा सेम असतात सर्क्युलरचा आणि एग शेप्डचा तेव्हा कमी मटेरियल लागतं सर्क्युलर सेक्शनला. सो इट इज अ चीप अँड इकॉनॉमिकल. द सेकंड आहे प्रोव्हाइड द सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी ॲट लो डिस्चार्ज. हे करेक्ट सेंटेन्स आहे अबाउट द एग शेप्ड सेक्शन. थर्ड इज इझी टू कन्स्ट्रक्ट. नो, इट इज अ मोर डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट. फोर्थ आहे इज अ मोर स्टेबल दॅन सर्क्युलर सेक्शन. नो, एग शेप्ड सेक्शनमध्ये जो स्मॉलर बेस आहे स्मॉलर बेस तो अप्पर बेसला काय करतो सपोर्ट करत असतो. सो दे आर लेस स्टेबल. हेन्स द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज प्रोव्हाइड द सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी ॲट लो डिस्चार्ज. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा CPMचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे refer the network for small project given here with figures below. Activity labels indicate activity duration in weeks. Then total time required for the project is. हा नेटवर्क दिलेला आहे. या नेटवर्कमध्ये ॲक्टिव्हिटी A, B, C, D अँड E आहेत. A ॲक्टिव्हिटीसाठी 1 हा टेल इव्हेंट अँड 3 इज head event and 4 is the duration. 4 weeks is the duration for the activity A. प्रत्येक पार्टचा आपण ड्युरेशन काढूयात. पार्ट आहे 1, 3 अँड 4. 1, 3, 4 या पार्टसाठी ड्युरेशन आहे 4 + 6 10. पार्ट 1, 2 अँड 4. 1, 2 अँड 4 टोटल ड्युरेशन होतं 8 + 5 13. पार्ट 1, 4 टोटल ड्युरेशन इज 4.
अँड अजून एक पाथ आहे 1 2 3 4. याच्यासाठी टोटल ड्युरेशन 8 + 6 14 weeks. So total time required for this project is 14 weeks. Fourth question आहे a machine is purchased for Rs 10 lakh and has an estimated life of 10 years. The salvage value at the end of 10 years is 1,50,000. The book value of the machine at the end of 5 years using general straight line method of evaluation of depreciation is. व्हॅल्युएशनचा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनमध्ये बुक व्हॅल्यू 5 वर्षानंतरची काढायची आहे बाय द स्ट्रेट लाईन मेथड ऑफ डेप्रिसिएशन. स्ट्रेट लाईन मेथडमध्ये आपण डेप्रिसिएशनची कॉन्स्टंट व्हॅल्यू अजून करतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे डेप्रिसिएशन इज इक्वल टू ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ. ओरिजिनल व्हॅल्यू आहे 10 lakh अँड स्क्रॅप व्हॅल्यू 1,50,000 डिवायडेड बाय लाईफ 10 years. डेप्रिसिएशन येतं 85,000. म्हणजे आपण प्रत्येक वर्षी 85,000 एवढं डेप्रिसिएशन घेणार आहोत. बुक व्हॅल्यू आफ्टर द 5 years काढण्यासाठी डेप्रिसिएशन 5 वर्षासाठी काढायचं आहे. 85,000 मल्टिप्लाय बाय 5 हे येतं 4,25,000. 4,25,000 5 वर्षानंतरची. नंतर ओरिजिनल कॉस्टमधून बुक व्हॅल्यू काढण्यासाठी ओरिजिनल कॉस्टमधून म्हणजे 10 लाखमधून 4,25,000 मायनस करायचं आणि आन्सर असणार आहे 5,75,000. So correct answer is 5,75,000. Next question है question 5th. If n is rugosity coefficient, s is the slope of the canal and r is the hydraulic mean depth, then Manning's formula to calculate the velocity. Manning's formula जो आहे Manning formula is equal to 1/n r to the power 2/3 and s to the power 1/2. So correct answer is option first. हे लक्षात ठेवावं लागतं, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे इफ रेशो ऑफ effective length to lateral dimension for a RCC column exceeds 12, then column shall be designed as. The effective length divided by lateral dimension is the slenderness ratio आणि जर slenderness ratio RCC कॉलमचा exceeds 12 असेल तर त्याला लॉंग कॉलम म्हणतात आणि जर 12पेक्षा लहान असेल तर त्याला शॉर्ट कॉलम म्हणलं जातं. And eccentrically loaded column means the axis of load and the axis of member जर कोइन्साइड होत नसतील तर त्याला इसेंट्रिकली लोडेड कॉलम म्हणतात आणि जर ते कोइन्साइड होत असतील तर त्याला ॲक्सिली लोडेड कॉलम म्हणलं जातं. सो आन्सर इज अ लॉंग कॉलम. नेक्स्ट क्वेश्चन इज cumulative volume in a million cubic meter against maximum drawdown level and FRL are 10 million cubic meter and 2000 million cubic meter, then live storage will be. या क्वेश्चनमध्ये लाईव्ह स्टोरेज काढायचं आहे. हे MDDL आहे म्हणजेच MDDL minimum drawdown level means the level below which the reservoir water will not be drawn down so as to maintain a minimum head requirement in a power project. And FRL is the full reservoir level, is the highest water level to which
water surface will rise during normal operating condition. नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनमधलं हे हायेस्ट वॉटर लेवल आहे. यामध्ये लाईव्ह स्टोरेज यालाच युजफुल स्टोरेज म्हणलं जातं. आणि लाईव्ह स्टोरेज मीन्स इज द स्टोरेज अवेलेबल फॉर द intended storage purpose between FRL and the invert level of the lowest discharge outlet means minimum drawdown level. So FRL दिलेला आहे 2000 million cubic meter minus MDDL is a 10. So answer येणार आहे याचं 1990 million cubic meter. First option is correct. Next question is, if the flow characteristics at any given time remain same at all sections of the flow, it is called as unsteady flow, steady flow, irrotational flow and uniform flow. याचं करेक्ट आन्सर आहे युनिफॉर्म फ्लो. जर फ्लो कॅरेक्टरिस्टिक्स एका टाईमला सेम असतील at all section, then it is called as the uniform flow. And steady flow means when fluid properties कोणते आहेत, velocity, density, acceleration do not change with time at any particular location in a fluid flow, then it is called as steady flow. आणि जर ते चेंज होत असतील तर त्याला अनस्टेडी फ्लो म्हणलं जातं. इररोटेशनल फ्लो मीन्स जेव्हा फ्लूइड पार्टिकल्स हे एका डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतात, ते डू नॉट रोटेट अबाउट देअर सेंटर ऑफ मास, देन इट इज अ इररोटेशनल फ्लो. सो करेक्ट आन्सर इज युनिफॉर्म फ्लो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सम ऑफ टोटल of volumes of dry ingredients of cement concrete for 1 cubic meter of concrete in a place will be approximately. जेव्हा ड्राय व्हॉल्यूम काढायचं असतं, ड्राय व्हॉल्यूम सिमेंट कॉन्क्रीटसाठी, तेव्हा ड्राय व्हॉल्यूम इज इक्वल टू 1.52 क्युबिक मीटर ऑफ वेट व्हॉल्यूम. Dry volume is equal to 1.52 weight volume. So 1 cubic meter साठी किती येणार आहे, 1.5 cubic meter. So correct answer is 1.5 cubic meter. Next question, 10th question आहे, which of the following method is most accurate for the determination of the water content of a soil? Pycnometer method, sand bath method, torsion balance method, Owen drying method. Out of these four options, Owen drying method हे मोस्ट ॲक्युरेट मेथड आहे वॉटर कंटेंट ऑफ सॉईल मेजर करण्यासाठी. लक्षात ठेवा, वॉटर कंटेंट ऑफ सॉईल मेजर करण्यासाठी मोस्ट ॲक्युरेट मेथड ही ओव्हन ड्राईंग मेथड आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, एक्सेसिव्ह केंबर ऑन द पेव्हमेंट मे कॉज. जर आपण पेव्हमेंटला एक्सेसिव्ह केंबर जर प्रोव्हाइड केलं तर काय होईल? बोथ ए अँड बी, नन ऑफ ए अँड बी, स्लीप ऑफ द स्पीडी व्हेकल्स अँड इरोजन ऑफ द शोल्डर्स अँड साईड स्लोप. याचा आन्सर आहे बोथ ए अँड बी. जेव्हा केंबर एक्सेसिव्ह असेल तेव्हा शोल्डरचं इरोजन होतं, शोल्डरचं आणि साईड स्लोपचं इरोजन होतं, आणि जे स्पीडी व्हेकल आहेत, स्पीडी व्हेकल हे स्लीप होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन इज, shear buckling of a web in a steel plate girder is prevented by horizontal stiffener at a neutral axis, none of these, bearing stiffener, intermediate vertical stiffener. प्लेट गर्डर तुम्हाला माहीतच आहे, हे प्लेट गर्डर, याच्यामध्ये प्लेंज आणि दिस इज द वेब. हॉरिझॉन्टल स्टिफनर जे यूज केलं जातं यामध्ये
दिस इज द हॉरिझॉन्टल स्टिफनेस. आणि हॉरिझॉन्टल स्टिफनेस म्हणजेच लॉन्जिट्युडनल स्टिफनेस असतं इज टू प्रिव्हेंट द कॉम्प्रेशन बकलिंग ऑफ द वेब प्लेट. या वेब प्लेटचं जेव्हा कॉम्प्रेशन बकलिंग होत असतं तेव्हा हॉरिझॉन्टल स्टिफनर हे यूज केलं जातं. आता बेरिंग स्टिफनर इज यूज्ड टू प्रिव्हेंट द क्रशिंग ड्यू टू द कॉन्सन्ट्रेटेड लोड. जेव्हा लोड ॲक्ट होतो आणि किंवा रिॲक्शन ॲक्ट होते सपोर्टला, तेव्हा बेरिंग स्टिफनस यूज केलं जातं. आणि इंटरमिडिएट व्हर्टिकल स्टिफनर हे वेबचं शिअर बकलिंग जेव्हा होत असतं ते प्रिव्हेंट करण्यासाठी इंटरमिडिएट व्हर्टिकल स्टिफनर हे यूज करतात. सो आन्सर इज इंटरमिडिएट व्हर्टिकल स्टिफनर. 13th क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट शाल बी गिवन मोर वेटेज while selecting site for a minor bridge when there is no special problem in a bridge design. ब्रिज डिझाईनचं साईट सिलेक्ट करतो आपण पहिल्यांदा, तेव्हा कोणता असा पॉईंट आहे की तो जास्त इम्पॉर्टंट आहे. गुड साईट फॉर अ ब्रिज, बोथ अलाइनमेंट ऑफ अप्रोचेस अँड गुड ब्रिज साईट, नन ऑफ दिस, अलाइनमेंट ऑफ अप्रोचेस. याचं करेक्ट आन्सर आहे अलाइनमेंट ऑफ अप्रोचेस. हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण साईट सिलेक्ट करतो मायनर ब्रिजसाठी. नेक्स्ट क्वेश्चन इज, a construction method in which concrete is poured without interruption in a forms moving horizontally or vertically is known as. जेव्हा आपण एखादं कन्स्ट्रक्शन करत असतो कॉन्क्रीटचं, हे कॉन्क्रीट पोअर्ड केलं जातं कंटिन्युअसली विदाऊट इंटरप्शन. एकतर हॉरिझॉन्टली जसं की रोड टाईपमध्ये आपण हॉरिझॉन्टली कॉन्क्रीट प्लेस करतो, किंवा व्हर्टिकली म्हणजे जसं की टॉल स्ट्रक्चर असतात त्यामध्ये कॉन्क्रीटिंग कंटिन्युअसली प्लेस केलं जातं, तर त्याला काय म्हणलं जातं. त्याचा आन्सर आहे स्लीप फॉर्मिंग. स्लीप फॉर्मिंग इज अ कन्स्ट्रक्शन मेथड इन विच कॉन्क्रीट इज पोर्ड विदाऊट इंटरप्शन इन अ फॉर्म्स मूव्हिंग हॉरिझॉन्टली ऑर व्हर्टिकली इज नोन ॲज स्लीप फॉर्मिंग. आता यामध्ये ऑप्शन फर्स्ट जो आहे गुनायटिंग. गुनायटिंग म्हणजे मेथड ऑफ स्प्रेइंग अ मिक्स ऑर मोर्टार ऑर कॉन्क्रीट जे आहे एखाद्या सरफेसवर, हे सरफेस आहे यावर काय केलं जातं विथ द हेल्प ऑफ अ स्प्रे गनच्या मदतीनं, नोझल असते एक नोझल, त्या नोझलच्या मदतीनं हे काय केलं जातं, जो मिक्स आहे मोर्टार और कॉन्क्रीटचं ते अप्लाय केलं जातं, त्याला म्हणलं जातं गुनायटिंग. आणि दुसरा जो आहे शॉर्ट क्रिएटिंगमध्ये पण तेच आहे सेम. इज अ मिक्स ऑफ ॲग्रिगेट अँड पोर्टलॅट सिमेंट कन्वेड बाय कॉम्प्रेस्ड एअर टू द नोझल ऑफ अ स्प्रे गनच्या मदतीनं कॉन्क्रीट हे सरफेसवर अप्लाय केलं जातं. पण शॉर्ट क्रिएटिंगमध्ये दोन्ही पण असतं, ड्राय मिक्स आणि वेट मिक्स. जेव्हा वेट मिक्स असतं तेव्हा कोर्स ॲग्रिगेट यूज केलं जातं. आणि ड्राय शॉर्ट क्रिएटिंग जेव्हा यूज केलं जातं तेव्हा त्याला म्हणलं जातं गुनायटिंग. हे लक्षात ठेवा. ड्राय शॉर्ट क्रिएट म्हणजेच गुनायटिंग असतं. वेगळं काहीच नाही, फक्त ड्राय शॉर्ट क्रिएटिंगला नाव दिलेलं आहे गुनायटिंग. काही कंट्रीमध्ये गुनायटिंग हा वर्ड यूज करत नाहीत, डायरेक्ट ड्राय शॉर्ट क्रिएट यूज केलं जातं. तिसरा जो ऑप्शन आहे ग्राउटिंगमध्ये पण एक मिक्सचर आहे वॉटर, सिमेंट अँड जे ऑप्शनल मटेरियल आहेत दुसरे, सँड, वॉटर रिड्युसिंग ॲडमिक्सचर, एक्सपान्शन एजंट अँड पोझोलोनाज, ते अप्लाय केलं जातं. कधी अप्लाय केलं जातं, आता एखादे सरफेस आहे आणि यामध्ये एक क्रॅक या क्रॅकमध्ये पेनिट्रेट केलं जातं हे जे मिक्सचर आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की ग्राउटिंग नॉट डन बाय द सेम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. जेव्हा या सरफेसचं ग्रेड जर M10 असेल तर ग्राउटिंग M10 या ग्रेडनं करत नाहीत. सो ग्राउटिंग म्हणजे आपल्याला सांगता येईल की इज द प्रोसेस ऑफ प्लेसिंग अ मटेरियल इंटू कॅव्हिटीज. प्लेसिंग अ मटेरियल इंटू कॅव्हिटीज, क्रॅक्स in a rock mass
सॉईलमध्ये, कॉन्क्रीटमध्ये किंवा एखादं मेसनरी स्ट्रक्चर आहे त्यामध्ये फॉर द पर्पज ऑफ इन्क्रीजिंग द लोड बेरिंग कॅपॅसिटी ऑफ अ स्ट्रक्चर. हे साहजिकच आहे, जेव्हा आपण ग्राउटिंग केलं जातं तेव्हा ते बेरिंग कॅपॅसिटी ऑफ स्ट्रक्चरची इन्क्रीज करतं. या क्वेश्चनचा आन्सर आहे स्लीप फॉर्मिंग, जे की कंटिन्युअसली कॉन्क्रीटिंग पोर्ड केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन इज the apparatus used to determine the water content required to prepare cement water paste of standard consistency is. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी म्हणजेच सिमेंटची प्रॉपर वर्कॅबिलिटी येण्यासाठी, ते इझी होण्यासाठी किती कन्सिस्टन्सी, किती वॉटर सिमेंटमध्ये ॲड करावं लागेल, त्यासाठी एक टेस्ट आहे, ते म्हणजेच विकेट्स ॲपरेटस टेस्ट. विकेट्स ॲपरेटस टेस्टनं स्टँडर्ड कन्सिस्टन्सी मेजर केली जाते. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी म्हणजे वॉटर किती यूज करावं लागेल सिमेंटमध्ये प्रॉपर कन्सिस्टन्सीसाठी. नंतर इनिशियल सेटिंग टाईम अँड फायनल सेटिंग टाईमसाठी कोणती टेस्ट यूज केली जाते, कोणतं ॲपरेटस यूज केलं जातं, विकेट्स ॲपरेटस. जे ब्लेन्स एअर परमेबिलिटी ॲपरेटस आहे ते यूज केलं जातं फाईननेस टेस्टसाठी, फाईननेस टेस्ट. अँड जे ली चॅटेल ॲपरेटस आहे ते यूज केलं जातं साऊंडनेससाठी, साऊंडनेस ऑफ सिमेंट मेजर करण्यासाठी. सो करेक्ट आन्सर इज विकेट्स ॲपरेटस. नेक्स्ट क्वेश्चन, द plane table method suitable to establish a station with respect to the pre-established station in a nearby vicinity is the method of intersection, traversing, resection and radiation. The correct answer आहे resection. Resection is the plane table method suitable to establish a station with respect to the ज्या अगोदरच pre-established stations आहे त्यानुसार. So answer is resection. When high head of water is available, then most suitable turbine used to convert hydraulic energy into mechanical energy will be. जेव्हा हायड्रॉलिक एनर्जी मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, टर्बाईन म्हणलं जातं. टर्बाईन. तर हाय हेड ऑफ वॉटरसाठी पेल्टॉन व्हील टर्बाईन यूज केलं जातं. हाय हेड ऑफ वॉटरसाठी पेल्टॉन व्हील टर्बाईन यूज केलं जातं. हेड ऑफ वॉटरनुसार टर्बाईनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट जो येतो हाय हेड टर्बाईन, हाय हेड टर्बाईन. हाय हेड टर्बाईन, हाय हेड टर्बाईन कोणतं असतं, पेल्टॉन टर्बाईन. आणि हे यूज केलं जातं अबव 250 मीटरसाठी. जेव्हा हेड ऑफ वॉटर अबव 250 मीटर असेल तेव्हा हाय हेड टर्बाईन यूज केलं जातं, जसं की पेल्टॉन व्हील हे त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, मीडियम हेड टर्बाईन. मीडियम हेड टर्बाईन. मीडियम हेड टर्बाईनमध्ये येतं फ्रान्सिस टर्बाईन. मीडियम हेड टर्बाईनमध्ये फ्रान्सिस टर्बाईन आणि हे यूज केलं जातं 60 मीटर टू 250 मीटर. 60 मीटर टू 250 मीटर. फर्स्ट जो बघितला हाय हेड टर्बाईन, हाय हेड टर्बाईन अबाउट 250 मीटर. मीडियम हेड टर्बाईन 60 मीटर टू 250 मीटरसाठी. आणि थर्ड जो आहे लो हेड टर्बाईन्स. लो हेड टर्बाईन्समध्ये येतं कॅप्लान अँड प्रोपेलर टर्बाईन. कॅप्लान अँड प्रोपेलर टर्बाईन. कॅप्लान अँड प्रोपेलर टर्बाईन हे यूज केलं जातं बिलो 60 मीटर. सो हाय हेड ऑफ टर्बाईनसाठी पेल्टॉन व्हील टर्बाईन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज, at vena contracta, a pressure of liquid surrounding the jet in a case of freely falling jet will be vacuum pressure, vapor pressure, atmospheric pressure and absolute pressure.
या फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल इथे एक स्मॉल शार्प एज्ड स्मॉल ओरिफिस काढलेला आहे आणि देन वॉटर डिस्चार्ज फ्री. एक जेव्हा वॉटर डिस्चार्ज फ्री होतो असा एक पॉईंट येतो. सपोज दिस इज द सेक्शन ए and at this section at which the streamlines is straight and parallel to each other and perpendicular to the plane of orifice. आणि या जेटमध्ये मिनिमम क्रॉस सेक्शनल एरिया असतो. मिनिमम क्रॉस सेक्शनल एरिया असतो आणि त्यालाच वेना कॉन्ट्रॅक्टा म्हणलं जातं. त्या सेक्शनलाच वेना कॉन्ट्रॅक्टा म्हणलं जातं. आणि या वेना कॉन्ट्रॅक्टामध्ये स्ट्रीमलाईन्स पॅरलल अँड स्ट्रेट. प्रेशर इन दी जेट ॲट दिस सेक्शन हे युनिफॉर्म असतं. प्रेशर काय असतं? युनिफॉर्म असतं. अँड इज इक्वल टू द प्रेशर ऑफ द फ्लूड सराउंडिंग द जेट विच इज इन द केस ऑफ फ्री जेट असतं. फ्री जेट अँड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो आन्सर इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन. Periodical payment for repayment of capital amount invested in a property for a specific period is called as revaluation, annuity, sinking fund, depreciation. ऑप्शन 2 जो आहे ॲन्युटी. ॲन्युटी इज द ॲन्युअल पिरियोडिक पेमेंट आहे फॉर द रिपेमेंट ऑफ कॅपिटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय पार्शियली. आणि जे ॲन्युअल पेमेंट्स आहे ते एकतर वर्षाच्या एंडला केलं जातं और ॲट द बिगिनिंगला किंवा एंडला ते ॲन्युअल पेमेंट्स केलं जातं फॉर अ स्पेसिफाईड नंबर ऑफ इयर्स. अँड ॲन्युटीचे जे टाईप्स आहेत त्यामध्ये आहे ॲन्युटी सर्टन केलं जातं पेड ॲट एंड ऑफ ईच पिरियड. प्रत्येक पिरियडच्या एंडला ॲन्युटी सर्टन केलं जातं. ॲन्युटी ड्यू पेड ॲट द बिगिनिंग ऑफ इयर ऑर पिरियड. वर्षाच्या सुरुवातीला किंवा पिरियडच्या सुरुवातीला हे ॲन्युटी ड्यू पे केलं जातं. डेफर्ड ॲन्युटी इट बिगिन्स ॲट सम डेट इन अ फ्युचर. डेफर्ड फ्युचरमध्ये एखाद्या डेटला ते बिगिन केलं जातं. आणि परपेच्युइटी जे कंटिन्यूस इनडेफिनेटली. अँड नेक्स्ट जो आहे थ्रो ॲन्युटीमध्ये 12 मंथला किंवा क्वार्टरली हाफ इयरली पेमेंट केली जाते. अँड सिंकिंग फंड म्हणजे सपोज आपण एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली आहे आणि त्या बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 50 लाख. आफ्टर 50 इयर्स जे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केलेली होती 50 लाखसाठी त्या बिल्डिंगची जी बुक व्हॅल्यू आहे ती 50 लाख नसणार आहे. कारण आफ्टर सम टाईम त्या बिल्डिंगचं वेअर अँड टिअर झालेलं असतं आणि त्यामुळे त्याची व्हॅल्यू ही डिक्रीज झालेली असते. अँड ॲट द एंड ऑफ युटिलिटी पिरियड जेव्हा त्या बिल्डिंगचा युटिलिटी पिरियड संपलेला असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू ही स्क्रॅप व्हॅल्यू बरोबर होते. त्या बिल्डिंगची व्हॅल्यू जी स्क्रॅप व्हॅल्यू असते त्याबरोबर असते. सो सम अमाऊंट ऑफ फंड इज केप्ट असाइड एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी अशी एक व्हॅल्यू ही बाजूला काढून ठेवायची की जी बिल्डिंग आहे ती रिकन्स्ट्रक्ट करता यावं आफ्टर द युटिलिटी पिरियड इज ओव्हर. सो त्यालाच सिंकिंग फंड म्हणायचं. जी अमाऊंट आपण बाजूला ठेवलेली आहे तेच म्हणजे सिंकिंग फंड. अँड डेप्रिसिएशन मीन्स जे बिल्डिंगचं विअर अँड टिअर झालेलं असतं आणि त्यामुळे लॉस इन द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी झालेलं आहे त्यालाच डेप्रिसिएशन म्हणलं जातं. Loss in the value of property due to the wear and tear is called as the depreciation. So, annuity is the correct answer. Periodical payment for repayment of capital amount invested in a property for a specific period is called as the annuity. Next question आहे spillway structure is provided for
safely releasing excess water from reservoir. Option 2, to destroy excess energy of water at upstream of the reservoir. Option 3, for releasing design discharge in a canal system. And option 4, to store the excess water temporarily in the reservoir. Spillway is a structure constructed at the dam side. डॅम साईडला ते स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेलं असतं. स्पिलवे फॉर इफेक्टिवली डिस्पोजिंग ऑफ द सरप्लस वॉटर फ्रॉम अपस्ट्रीम साईड टू डाऊनस्ट्रीम साईडला ते जे एक्सेस झालेलं वॉटर आहे ते रिलीज करतं. सो ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन. स्पिलवे स्ट्रक्चर इज प्रोव्हाइडेड फॉर सेफली रिलीजिंग द एक्सेस वॉटर फ्रॉम द रिझर्वायर. ओके फ्रेंड्स, थांबूया इथेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिमेनिंग क्वेश्चनसोबत भेटूया. कसा वाटला हा व्हिडिओ? थँक्यू.